नमस्कार, मी क्रांतीवीर दिगोरे. माझ्या ओळख विदर्भाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ब्रह्मपुरी या तालुक्यात. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या निसर्ग संपन्नता असून सुद्धा ओळख लपलेल्या भालेश्वर या ठिकाणी. चला तर मग बघूया पूर्व विदर्भातील धान उत्पादनात अग्रेसर असलेलं असं गाव भालेश्वर. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं आणि वैनगंगा नदी काठावर वसलेलं भालेश्वर हे छोटंसं गाव जणू निसर्गाच्या कुशीत लपलेलं स्वर्गच आहे. येथे असलेली हिरवीगार झाडी, नदीला ओसंडून वाहणारे पाणी आणि शांतता यांचा मिलाप असतो. नदी किनाऱ्यावर पहाटेचे धुके, पक्ष्यांची किलबिल आणि स्वच्छ हवा मनाला एकदम प्रसन्नता देते. येथील लोकांचे साधे जीवन, शेती आणि निसर्गाशी असलेले नाते यामुळे भालेश्वर हे गाव आणखी सुंदर वाटते. पूर्व विदर्भातील सर्वात मोठ्या वाहणाऱ्या वैनगंगा नदी तीरावर हे छोटंसं गाव वसलं असल्या कारणामुळे येथे नदीच्या पाण्यामुळे उत्तम असे सिंचनासाठी 12ही महिने पाणी मिळते. त्यामुळे या गावाच्या परिसरात 12ही महिने अशी हिरवीगार शेती, पिकांचे विस्तृत असे क्षेत्र आणि शांततापूर्ण असे वातावरण नेहमी आढळते. धार्मिक दृष्टिकोनातून देखील ही नदी पवित्र मानली जाते. त्यामुळे नदीकाठावर असलेल्या शंकराच्या मंदिरात संक्रांत आणि महाशिवरात्रीनिमित्त भव्य अशी यात्रा भरत असते. आजूबाजूच्या गावची लोक कार्तिक महिन्याला आंघोळीसाठी या नदीपात्रात आवर्जून येत असतात. या मंदिराजवळ असलेली स्वच्छता, शांतता आणि विशेष अशी निसर्गरम्यता असल्या कारणामुळे शाळेच्या सहली, फॅमिली ट्रिप, फॅमिली जेवणाचे छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी लोक इथं आवर्जून येत असतात. ती फॅमिली सोबत निसर्गरम्य अशा ठिकाणी जेवणाचा प्लॅन केलाच तर या निसर्गरम्य ठिकाणाला प्रथम असे प्राधान्य देऊ शकता. सायंकाळच्या वेळी मावळता सूर्य असो, पावसाळ्यात दिसणारे इंद्रधनुष्य असो, या नदी तीरावरील असलेल्या निसर्ग क्षेत्राचे सौंदर्य पुन्हा फुलवत असतात. येथे भगवान शंकराचे खूप सुंदर असं मंदिर आहे. नवसाला पावणारा देव या श्रद्धेने लोक पूजा अर्चना करीत असतात. लागूनच माता महाकाली आणि नवनाथांचे सुद्धा मंदिर आहे. मंदिर आकाराने जरी लहान असले तरी लोकांची श्रद्धा मात्र मंदिराप्रती खूप मोठी आहे. येथे जेवणासाठी स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह आणि मुबलक अशी पाण्याची सोय असल्यामुळे तसेच लागूनच भव्य असे वडाचे झाड असल्यामुळे या मंदिराची शान पुन्हा वाढलेली आहे. भालेश्वर या गावाच्या नदीकाठावर निसर्गाचे सौंदर्य आहेच,
परंतु या गावाची विशेष अशी ओळख म्हणजे धान उत्पादनात अग्रेसर असलेलं असं गाव. साधारण 140 कुटुंब राहत असलेल्या गाव परिसरात धान उत्पादन घेण्याकरिता साधारण 230 इतक्या विहिरी बनवलेल्या आहेत, ज्यामधून साधारण 800 एकर शेती ही ओलिताखाली आलेली आहे. भालेश्वर हे गाव 100% ओलिताखाली शेती क्षेत्र असलेलं कदाचित महाराष्ट्रातील पहिलं गाव असावं, ज्यामुळे येथे उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही ऋतूंमध्ये धानाचे उत्पादन खूप भव्य प्रकारात घेतले जाते. ए आणि बी ग्रेड असलेल्या दोन्ही जातीची धान लागवड या भागात केली जाते, ज्यामध्ये कमीत कमी 22 ते 25 क्विंटल प्रति एकर याप्रमाणे उत्पादन येथील शेतकरी हमखास घेतात. पूर्व विदर्भातील या झाडीपट्टी भागात नदी क्षेत्र लागून असल्यामुळे येथे पाण्याची पातळी सुद्धा खूप जवळ आहे. साधारण 25 ते 30 फूट खोल खड्डा खोदून त्यातील माती बाहेर काढून त्या खोदलेल्या जागी पुन्हा 20 ते 25 फुटाचा लोखंडी पाईप हा जमिनीत टाकला जातो. त्याला इकडे फिल्टर असे बोलले जाते. म्हणजेच सरासरी 50 फूट या अंतरावर उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही ऋतूंमध्ये पाणी मुबलक प्रमाणात शेतीसाठी वापरता येते. विहिरीचा आकार सुद्धा लहान असल्या कारणामुळे मराठवाडा अथवा इतर भागातील विहिरीपेक्षा खर्च सुद्धा प्रमाणापेक्षा खूप कमी येतो. भात लागवडीपासून तर भात कापणीपर्यंत म्हणजेच भाताच्या वेगवेगळ्या जातीप्रमाणे साधारण 90 ते 150 दिवस शेतामध्ये सतत 5 ते 10 सेंटीमीटर इतका पाणी सतत ठेवावा लागतो. त्यामुळे दर 2-3 एकराला एक विहीर किंवा पाणी काढणारी मोटर या भागामध्ये लागतोच. त्यामुळे या भागात विहिरीची संख्या आपल्याला खूप पाहायला मिळते. गावाच्या आजूबाजूला असलेली वनराई, इथं असलेली नदी आणि हिरवीगार शेती यामुळे इथं जैवविविधता खूप समृद्ध आहे. अनेक पक्षी आणि लहान मोठे प्राणी या परिसरामध्ये आढळतात. या गावातील तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा मिळून सुद्धा या ठिकाणाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. या गावातून नदीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दोन्ही बाजूला नारळाची झाडे लावून नदी पात्रात बोटिंगची सुविधा तसेच नदी तीरावरील सौंदर्यीकरण करून या गावाला लाभलेल्या निसर्ग संपन्नतेचा नक्कीच प्रशासनाला आणि इथल्या राजकारण्यांना वापर करून ब्रह्मपुरी तालुक्यात छानसं असं पर्यटन क्षेत्र उभारता येईल. आपण जर परिवारासोबत कुठे बाहेर निवांत वेळ घालवण्यासाठी तसेच मित्रांसोबत जेवणाचा बेत आखत असाल, मुलांच्या शैक्षणिक सहलीचा विचार करत असाल तर भालेश्वर गावाच्या नदी तीरावर असलेल्या निसर्गरम्य स्थळाला नक्की एकदा भेट द्या. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा विदर्भाच्या कुठल्या तरी नवीन स्थळासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित रहा. धन्यवाद.